वळूयात पुढल्या बातमीकडे। एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करून त्यांना पाकिस्तानला फेकलं पाहिजे अशा शब्दात माजी खासदार नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसींना प्रत्युत्तर दिलंय। त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहील की इस्लाम राहील, तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू, संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही। आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वास सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे। आणि त्यांना विचारा, त्यांना माझा प्रश्न है कि भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो। हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ। आणि जास्त सल्ला द्यायचा नाही। ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांचे पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे आणि त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी। तर सभेला गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत। आता शाखा तरी त्यांच्या आहेत का असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना लगावलाय। महाराष्ट्र विकासाच्या बाजूने उभा आहे, त्यामुळे महायुतीलाच मतदान मिळणार असल्याचा विश्वास देखील मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून व्यक्त करण्यात आला। सभेला गर्दी होतं पण मतं मिळत नाही। आता शाखामध्ये जाईल त्या ठिकाणी मला माहिती शाखा आहे की नाही आहे। आता शाखा आणि महाराष्ट्राची जनता आता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे, डेव्हलपमेंटच्या विकासाच्या बाजूने उभी आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्पाच्या बाजूने जनता उभी आहे। मुंबईला विकसित करण्याकरता जनता मतं देईल आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे महायुतीलाच मतदान होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।